आमदार महेशदादा शिंदे आपल्यासोबत आहेत। दादा, लाडकी बहीण योजनेबाबतचा तुमचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, विरोधकांनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली। नेमका हा प्रकार काय घडला होता, काय सांगा? पहिल्यांदा मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा ही योजना सामान्य जनतेसाठी किती महत्त्वाची आहे ते मान्य केलं। त्यांनी खरं तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत। आणि आता त्यांनी पूर्वी जो फेक नेरेटिव्ह पसरत होते त्याच्यावरती आज या ठिकाणी आपण पाहताय त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही योजना चालू ठेवू। म्हणजे सामान्य जनतेसाठी ही असणारी योजना आम्ही चालू ठेवू असं त्यांनी या ठिकाणी आज माझ्या व्हिडिओनंतर मान्य केलं। हे फार मोठी गोष्ट आहे। हा जो व्हिडिओ बाहेर पडला जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी जे बोललो आहे ते जे फेक नॅरेटिव्ह पास करतायत, जे या योजना सक्सेस होणं म्हणजे सामान्य माणसांच्या आणि महिलांपर्यंत पोहोचवायचं काम आज आमचं सरकार करत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परंतु शरद पवार गटाचे काही लोक स्वतःच्या कुटुंबाला त्याचा लाभ घेत आहेत आणि सरकारच्या विरुद्ध मात्र ही योजना कशी फसवी आहे असं सामान्य जनतेला पटवून द्यायचा सोशल मीडियातून प्रयत्न करतायत। मी त्याच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका होती। मी कुठल्याही माता भगिनींच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका नाही। जर तुम्ही माझं पूर्ण भाषण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल मी त्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी योजना आहे, ही योजना सामान्य महिलांपर्यंत पोचली पाहिजे। एकही महिला या योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे। ऑडिट केलं जाईल असं तुम्ही का म्हटलात? नेमकं जे लोक आज फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत त्या लोकांना समज देणं हे गरजेचं आहे। आज एवढ्या जनकल्याणकारी योजना एका बाजूला सरकार करतंय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला या योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे। सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्ही आणि तुम्ही असे वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी सरकारी योजनेवरती परिणाम होऊ शकतो, कारण अशी टीका मोठ्या प्रमाणात तुमच्यावर अजिबात सुद्धा नाही आहे। तुम्ही एक लक्षात घ्या, या योजनेवरती आम्ही या योजनेच्या कुठल्याही गोष्टीमध्ये टीका केलेली नाही किंवा चुकीचं वक्तव्य केलेलं नाही आहे। तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मी जे बोललो आहे हे फेक नेरेटिव्ह जे पास करतायत त्यांच्या कार्यकर्त्यांवरती बोललेलो आहे। आणि माझी विनंती आहे सुप्रियाताईंना पण आणि जयंत पाटील साहेबांना पण, त्यांनी पण ही योजना एवढी चांगली आहे, आता ते दोघंही सांगतायत की या योजनेचा लाभ कसा मिळत नाही आम्ही बघतो। म्हणजे तुम्ही मला सांगा 30 वर्षात त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी आल्या नाहीत ते एक रिक्षावाला मुख्यमंत्र्यांनी, गोरगरीब घरातला मुख्यमंत्री आहे, त्यांनी सामान्य जनतेसाठी ही योजना दिली। आज ही योजना चांगली चालली पाहिजे हीच आमची भावना आहे। परंतु जे आमचे विरोधक आहेत शरद पवार गटाचे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की या योजनेबाबत तुम्ही विनाकारण काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवू नका। आणि हेच सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे। नेमकं त्यांनी काय केलं होतं? म्हणजे त्यांच्या तुम्ही म्हणता की त्यांच्या घरात योजनेचा लाभ मिळाला, बाहेर मात्र वेगळं काही सांगत होते, नेमकं काय? आत्ता त्यांनी एक प्रचार चालू केला, या योजनेचा लाभ घेताना स्वतःच्या कुटुंबाची नावं टाकायची, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जाताना, सामान्य महिलांमध्ये जाताना किंवा सोशल मीडियामध्ये जाताना अत्यंत चुकीच्या पद्धतीचे घाण मेसेज पाठवायचे। आम्हाला भीक नको, मिंदे सरकार, 40 खोकवालं सरकार यांची ही भीक घेणार का? म्हणजे गोरगरीब जनतेच्या हे लक्षात येत नाही आणि हे फक्त 2च महिन्यासाठी आहे। या खोट्या गोष्टी सगळ्या पसरवायचा प्रयत्न चालला होता आणि या लोकांना उघड करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। सुप्रिया सुळेंनी तुमचा व्हिडिओ जो आहे तो भर सभेत दाखवला आणि त्यांनी म्हटलं की अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचं आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ज्या महिला भगिनींच्या ज्या योजना आहेत त्यावरती हे अशा पद्धतीने भाष्य करतात तर यांना पुन्हा का निवडून द्यावं असं त्यांनी म्हटलं। सुप्रियाताईंनी ह्याच्यात राजकारण आणलं। मी या योजनेमध्ये चुकून सुद्धा महिलांवरती बोललेलो नाही। तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा। मी जे बोललो आहे ज्यांनी फेक नेरेटिव्ह घेतले त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला आहे। आज त्यांच्या गटाचे कार्यकर्ते स्वतः लाभ घेत आहेत। माझं म्हणणं एकच आहे, तुम्हाला ही योजना योग्य वाटत नाही ना तर गप्प बसा।
पण सामान्य माणसाला या योजनेतून लाभ घेण्यासाठी वंचित ठेवू नका. आता ताईंच्याच बाबतीत बोलायचं म्हणलं तर मी तुम्हाला सांगतो, बरं झालं ताई या रिंगणात तरी आल्या, पण ताईंनी बाकीच्या गोष्टीवरती पण बोललं पाहिजे. ज्या योजनांवरती मी बोलतो, अरे ज्या बहिणींसाठी ताईंनी आज गळा काढला त्या बहिणींची मुलं आज रयत शिक्षण संस्थेत त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मी जबाबदारीने सांगतो 1050 कोटी दर वर्षाला रयत शिक्षण संस्थेमधून या ठिकाणी चोरले जात आहेत. आज गुरुकुल योजनेसारख्या योजना राबवून सामान्य विद्यार्थ्यांची या ठिकाणी लूट केली जाते. या विषयावरती कधीतरी मंचावरती या. मी जाहीर आव्हान देतो, तुम्ही कुठल्याही मंचावरती या, मी तिथं येतो. आपण रयत शिक्षण संस्थेवरती बोलू, आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती बोलू, आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवरती बोलू. या सामान्य जनतेनं उभं केलेल्या संस्था आहेत. या संस्था कुणी लाटल्या याच्यावरती बोलू. आज तुम्हाला गोरगरिबांचा कळवा येतोय. ज्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं पैसे गोळा केले, हे पैसे कोणाच्या घशात गेले हे पण सामान्य जनतेला कळू द्या. अरे हे लोक कुणाचेच नाही आहेत. हे लोक कुणाचे आहेत? हे फक्त खोटा कळवळ आणणारे आहेत. ज्या भगिनींचे अश्रू यांना 30 वर्ष सत्ता असताना दिसले नाहीत, या सरकारनं आज हे एवढी मोठी योजना आणल्यानंतर यांना भीती वाटायला लागल्या. अरे आमच्या हातातून हे घडलं नाही, पण एक सामान्य रिक्षावाल्यात असणारा मुख्यमंत्री, गरिबाच्या घराच्या मुख्यमंत्र्यानं हे काम केलंय. हे फार मोठी गोष्ट आहे आणि जनता बघते. हे बघा, ही योजना यशस्वी करणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. याच्या शेवटचा प्रश्न, तुमचं जे वक्तव्य असेल किंवा रवी राणांचं सुद्धा वक्तव्य होतं, या दोघांचं वक्तव्य खूप व्हायरल झालं, विरोधकांनी टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कुठेतरी समज दिलेली आहे प्रत्येक आमदारांना की बोलताना थोडंसं या योजनेबद्दल पॉझिटिव्हच गेलं पाहिजे, कारण सरकारने सगळ्यात मोठी योजना आणलेली आहे. कुठेतरी समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. निश्चित आमचे वरिष्ठ नेते आहेत. रवी राणांचं काय वक्तव्य आहे मला माहीत नाही, ते कुणावरती बोललेत मला माहीत नाही आहे. पण मी जे बोललो आहे फेक, तुम्ही नीट व्हिडिओ काढा. मी माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं, कसल्याही परिस्थितीमध्ये ही योजना गोरगरीब जनतेतल्या प्रत्येक महिलेला पोचली पाहिजे, एकही महिला वंचित राहिली नाही पाहिजे, असं माझं वक्तव्य होतं. परंतु नंतर जे मी बोललो आहे ते एडिट केलेलं आहे. ते मी जे बोललो आहे ते असं बोललेलो आहे, लक्षात घ्या. जे फेक नेरेटिव्ह करतात, जे या योजनेबद्दल गैरसमज पसरवत आहेत आणि सामान्य जनतेला या योजनेपासून वंचित ठेवत आहेत, त्यांच्या विरोधात मी केलेलं वक्तव्य आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून माझी भूमिका सांगेन, काही अडचण नाही. आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही सामान्य जनतेसाठी रात्रदिवस झटतोय. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि आम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे, बोललंच पाहिजे, कारण ही राज्य सरकारची स्वप्नातली योजना आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, विरोधक कुठेतरी फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत आणि त्याचबाबत मी वक्तव्य केलं असं म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन रोहनसोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.